या नमन कलेचा प्रथम घटक म्हणजे गड सादर करतोय श्री नवलाई नवयोग नाट्य नमन मंडळ सादर करतोय पौराणिक काल्पनिक गणनाट्य पौराणिक काल्पनिक गणनाट्य श्री गणेशाच्या विकट अवताराची कथा दैत्यराज कामासुराचा दैत्यराज कामासुराचा सारांश काल नेमी असुराची मुलगी वृंदा ती भगवान श्री विष्णूची परम भक्त होती. तिचा विवाह जालंधर दैत्याशी झाला. वृंदा सती पतिव्रत असल्यामुळे तो दैत्य फार शक्तिशाली झाला होता आणि याचमुळे तो साऱ्या देवांवर अनन्वित अत्याचार करत असे. या त्रासाने ग्रस्त झालेले देव श्री विष्णूला शरण गेले. यावेळी श्री विष्णूने स्वतः पुढाकार घेऊन जालंधर रूपात वृंदेचं पवित्र भंग केले. जालंधर दैत्य मारला गेला. कालांतराने ही बातमी दैत्य गुरु शुक्राचार्यांकडून त्याचा पुत्र कामासूर दैत्यास मिळते आणि यानंतर हा कामासूर दैत्य ब्रह्मपुरी विष्णुपुरी गावीच करून सदाय 33 कोटी देवांचा राजा इंद्र इंद्राच्या अमरावतीवर चालाय. दैत्यराज कामासूर चालाय. आपल्या माता पिताचा मजा घेण्यासाठी चालाय इंद्रपुरीवरती. सार्वभौम सम्राट झालाय हा दैत्यराज कामासूर. विष्णू ब्रह्मदेव हे तर माझ्या हितातून कधीच पडून गेलेले. काय 33 कोटी देवांचा राजा इंद्र आणि याच देवानी तर कपट कारस्थान करून आमचं दैत्य कुळ आजपर्यंत संपवण्याचा विडा उचललाय. पण नाही, भगवान शिवशंकराच्या वरानं चिरंजीव झालोय, अमर झालोय. अमर साऱ्या त्रिकंडामध्ये देव दानव मानव पशु पक्षी प्राणी कोणत्याही योनीपासून मला मरण नाही आहे. अमर झालाय अमर. पण हो 33 कोटी देवांचा राजा इंद्र ती स्वर्गाला गेली. ती बंबा उर्वशी नेनका चला तर जाऊया दैत्यराज इंद्राच्या स्वागताला. चला. जग जीवना
माझ्याशिवाय दैत्यकुळात कसं काय हे केलं? नारायण नारायण. अरे कामासुरा, मला येण्यास किंवा जाण्यास कुणाच्या आज्ञेची गरज लागत नाही. मी या साऱ्या त्रिकंडामध्ये भ्रमण करतच असतो. नारायण नारायण. असेच तर सांगा नरपुरी, आज येण्याचं प्रयोजन तरी कोणतं? नारायण नारायण. अरे कामासुरा, असा भ्रमात राहू नको. अजून देवांचा राजा इंद्र कैलासपती महादेव याच्यावर पराक्रम प्राप्त करशील तेव्हाच या साऱ्या त्रिकंडाचा स्वामी होशील. नारायण नारायण. महर्षी ब्रह्मदेव, जगत चालक जगत चालक विष्णुदेव, हे तर माझ्या 33 कोटी देवांचा राजा इंद्र आता भोलेनाथ योग्य वेळ आला तर आपण वर्षी जातो, असाच जातो आणि त्या मग तर झालं या त्रैलोक्याचा स्वामी. काय कामासुरा, ही तोच मी. पाहूया देवांचा राजा इंद्र. निर्माता ब्रह्मदेव, या सृष्टीचा पालनहार विष्णुदेव हे हो, आज या इंद्राच्या भेटीला असं कोणतं संकट आलं आहे आपल्याला?
घेतो त्याचा समाचार आणि हो तुम्ही देव माझ्या भेटीला आला आपली सभा तर झाली आपल्या सभेमध्ये रंबेचा नाच गाणं तर झालंच पाहिजे अगे रंबे रंबे
अबराय देवा, अरे त्या चमड्याचं नाच गाणं पाहताना तिला निहाळताना कोणता बरा असुरी आनंद मिळतो तेव्हा देवांना. कामातला अरे इंद्र दरबारची रंभाई नर्तिक आहे ठाऊक नाही का तुला? तिथं नाच गाणं तर चालूच असत. देवेंद्रा, ही तुझी इंद्र दरबाराची नर्तिका आजपासून नव्हे, आत्तापासून देवेंद्र, आत्तापासून ब्रह्मा, उर्वशी आणि मेनका फक्त आणि फक्त दैत्यराज देवेंद्र, देवेंद्र दैत्य कुळात वरचा आवाज ऐकायची सवय नाही आम्हाला दैत्यानं. देवेंद्र, अरे सभा भरवस सभेत कोण? हा ब्रह्म, हा केरडा तर कधीच पळून आलाय. अरे हा विष्णू. देवेंद्रा, माझ्या वडिलांना कप्तान मारायला हा तुझा विष्णू. जगच चालक नाही, जगाचा पालक. प्रधान देवेंद्रा, जालंधर रूपात जाऊन माझ्या आईचं पवित्र अंग करून तिच्या पवित्रला टाग लावून वडिलांची हत्या केल्यानंतर कोणता आनंद मिळाला देवेंद्रा? आणि ह्या देवांसाठी सभा भरवलीस देवेंद्रा. ही आजची शेवटची सभा आहे देवेंद्रा. देवेंद्रा, एवढी घमेंड सलव सलव तुझी रणदेवता देवेंद्रा. काही क्षणात या अंगावरती देवेंद्रा. जा, तुला शेवटची संधी देतो. जा, या जगाचं ब्रह्मदेवा, एक वेळ युद्धातून पण गेलाय. ही वेळ फक्त ह्या दैत्यराज ब्रह्मदेवा. जर तुझं देवा तुला सांगून ठेवायचं असेल तर शरण ये. ये शरण. सलाम. विष्णू, तुम्ही तरी जातो बोलून गेला होतास. विष्णुदेवा, माझ्या आईच्या चारित्र्याला टाग लावणं शौक. तुला तुझ्या रक्ताचा अभिषेक घालायचा या देहाला शपथ शपथ घेतले दत्त प्रतिज्ञा केलं. विष्णुदेवा, विष्णुदेवा, तुला ही शेवटची संधी देतो. जा, शक्य नाही. माझा जर मुळीच नाही. विष्णू, पाहूया पाहूया. अजूनही वेळ गेलेली नाही. अरे आलेला मार्गाला परत जा. यातच तुझं भाग्य आहे. वेळ मध्ये वेळ तर तुझा भाग्य मी जाता निघतो.
तोही पळून गेला. इंद्रा, कोणता देव राहिलाय कामासुरा बरोबर? इंद्रा एकदा पाहून घे, पाहून घे, पाहून घे. हराम करायचा त्यानंतर माझी झाली. हे राज सिंहासन माझं. ब्रह्मा मेनका उर्वशी आजपासून दैत्य कुळात नृत्य करणार. अरे हो राहिलाय तो माझा वरदाता भगवान भोलेनाथ. भोलेनाथा येतोय तुझ्या आईला सांग तुझी सर्वांग सुंदर सती पतिव्रता पार्वती तुझा कैलास कैलास एकदा पाहत होतो. हे पहा अरे तुझी पुढे जाऊन दीपक बडवे गाव अंबवली ठाणा ठाणे याच संपूर्ण कार्यासाठी 500 मध्ये वाचू शकतो. तसेच बाळामुळे याच संपूर्ण कार्यासाठी 500 रुपये वाचू शकतो. हे वरदाता दैत्यराज कामासुराचा आपणास साष्टांग करणार. येडं येडं त्रिनेत्रधारी प्रभू आत्मज्ञानाला सार साधीचा होऊन नाही त्या त्रैलोक्याचा स्वामी झालाय दैत्यराज कामासुर.
आले त्याला भोलेनाथा जर का तुला युद्धात परास्त केलं तरच ह्या त्रैलोक्याचा स्वामी होईल मग कैलास पर्वतासोबत पार्वती ही माझी भोलेनाथा अमर झालोय भोलेनाथा तूही मला मारू शकत नाहीस पण भोलेनाथा तुझा वर मी अमर मी चिरंजीव तुम्हाला एक संधी देतो माझे भोलेनाथा माझे उद्धार करता भोलेनाथा तू लोके निघून जा नाग कुळामध्ये वास्तव्य करा भोलेनाथा बाकीच्या देवांचं संरक्षण करा या सृष्टीचा उद्धार करा अन्यथा दैत्यराज कामासून सारा त्रैलोक्याचा सारा भोलेनाथा साम्या तुमचं चांगलं भोलेनाथा
सांगा बरं या त्रैलोक्यामध्ये जय जयकार कोणाचा होत आहे? नारायण नारायण. अरे कामासुरा, या साऱ्या त्रिकरणामध्ये पार्वती पुत्र गणेश याचा जयजयकार झालं आणि तो विकट रूपी अवतार घेऊन भक्तांच्या रक्षणाला येत आहे. नारायण नारायण. नारदा! जर देवर्षी नसतात तर तुझ्या कळी ही थोडा वेगळी असती. नारदा, हे साऱ्या त्रैलोक्याचा स्वामी मी झालेला असतो. पार्वती पुत्र बाळ गणेशाचा जय जयकार. स्वामी झालाय कामाची जय. नारायण नारायण. अरे कामासुरा, मुकाट्याने पार्वती पुत्र गणेश याला शरण जा व सुखाने राज्य कर. नारायण नारायण. देव दानव मानव पशु पक्षी प्राणी यापासून मला मरण नसताना सारे वीर योद्धे सारे देव या युद्धातून परास्त झालेले असताना पार्वती पुत्र बाळ गणेश युद्धामध्ये पूर्ण करणार. मग सहा मिळालेला सांगून तुझ्या त्या बाळ गणेशाला ये म्हणून या दैत्यराज कामासूर तुझ्या स्वागताला उभा आहे. सांग देवेंद्र, सांग नारदा.
गरुडावर स्वार होणीत आहे पार्वती पुत्र गणेश गरुडावर स्वार होणीत आहे सावधरा कामासुरा पार्वती पुत्र गणेश गरुडावर स्वार होणीत आहे ये गणेशा ये तुझ्या स्वागताची सारी तयारी झाली ये अरे ये गणेशा ये तुझ्या दैत्य कुळामध्ये दैत्यराज कामासुर तुझ्या स्वागताचा उभा आहे. ये बाळ गणेशा प्रकट हो गणेशा ये गणेशा ये बाळ गणेशा ये अरे हाच तर ना तुझा विकत अवतार बाळ गणेशा अजून अजून फार लहान आहेस अजून तुझ्या साऱ्या लीला तुला मान साऱ्या त्रैलोक्यामध्ये दाखवायचे आहे अरे कामासुरा तुला तुझ्या वाऱ्याचा फार गर्व झाला असून साऱ्या प्राणी मात्रांना तू त्रास दिलायस पण आता तुझा काळ जवळ आला आहे तुझा काळ जवळ आला आहे गणेशा जा जा भगवान भोलेनाथ तुझे पिताश्री तू माता पार्वती देवी यांच्या सोबत हो लोकी निघून जा गणेशा अन्यथा विकट अवताराच्या आधीच तुझ्या लीला समाप्त होतील गणेशा जा गणेशा जा हो लोकी निघून जा अरे कामासुरा तू आतापर्यंत जिवंत आहेस पण आता या विकट अवतारी तुझा सर्वनाश आहे मुकाट्याने देवांना शरण जा आणि सुखाने राज्य कर देवांना शरण जा आणि सुखाने राज्य कर देव 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 कोणते तुझे देव 33 कोटी देव तर दैत्य बळात माझे दास बनले पशु पक्षी प्राणी इतकंच काय तर वारा सुद्धा चालेल असा झालाय अग्नी पेटत नाहीये समुद्र थांबलाय गणेशा तांडव होईल तांडव आग लागेल सृष्टीला
पळायला तुलाही जागा राहणार नाही गणेशा, म्हणून सांगतोय जा जा आणि भूलोकी सुखाने राज्य कर. कामासुरा, तुला तुझ्या वराचा गर्व झाला आहे, परंतु आता तुझा सर्वनाश आहे. मुकाट्याने देवांना शरण जा आणि सुखाने राज्य कर. मुकाट्याने देवांना शरण जा आणि सुखाने राज्य कर. नाही गणेशा, प्रतिज्ञा होती माझी, वर घेतला होता मागून तुझ्या पित्याकडून, परत जाण्यासाठी नाही. अरे याच साठी गेला होता आता आज गणेशा. चल पाहूया तुझ्या भाऊ पाशा अजून किती जोर आहे. सारव कामासुरा, युद्धास तयार. मुकाट्याने देवांना शरण जा आणि सुखाने राज्य कर. देवांना शरण जा